नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओत आपण ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, ज्याला आपण मराठीत राज्याचे महाधिवक्ता असे म्हणतो, त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्रासंबंधी ज्या काही महत्त्वाच्या संस्था होत्या, मग ते संस्था म्हणा की घटनात्मक जे पदे होते त्यांच्याविषयी आपण जाणून घेत आहोत आणि ते कंटिन्युएशनमध्ये सुरू आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने, त्याचप्रमाणे कंबाईंड पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने हे आपलं जी धडपड आहे ते सुरू आहे. या व्हिडिओत आपण ॲडव्होकेट जनरल आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अटॉर्नी जनरल याविषयी समजून घेतलं, जाणून घेतलं. तर या व्हिडिओमध्ये आपण राज्याचे महाधिवक्त्याचे कामकाज काय असते, ते कुठल्या कलमांतर्गत त्यांचे या पदाची स्थापना झाली, संविधानासंदर्भात किंवा लिगली त्यांना कोणते पदे कुठल्या बेसिक्सवर किंवा कुठले पद ते भूषवित असतात, ह्या गोष्टी आपण सविस्तरपणे या व्हिडिओत समजणार आहोत. सो लेट स्टार्ट. आता राज्य कार्यकारिणीमध्ये राज्यपाल असतात, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद, राज्याचे महाधिवक्ता असतात. ओके. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ज्याला आपण भारताचे महान्यायवादी असे म्हणतो, ते असतात. त्याचप्रमाणे त्याच पदाशी साम्य असणारे राज्यामध्ये राज्याचे महाधिवक्ता हे असतात. ते आपण भारतीय संविधानाचे भाग 6 मध्ये प्रकरण 2 अंतर्गत ज्या काही कार्यकारी जे घटक संविधानामध्ये नमूद केलेले आहेत, त्यातील कलम 65 अंतर्गत राज्यघटनेत राज्यामध्ये सर्वोच्च कायदा अधिकारी असेल, राज्याचा एक सर्वोच्च कायदा अधिकारी असेल, अशा पद्धतीची तरतूद या महाधिवक्ता कार्यालयासंदर्भात करून ठेवलेली आहे. आता यांच्या नियुक्ती व कार्यकाळ कोणत्या पद्धतीचा असतो किंवा कसा असतो, तर नियुक्ती व कार्यकाळ महाधिवक्तांची नेमणूक राज्यपाल करीत असतात. या ठिकाणी लक्षात घ्या, ज्याप्रमाणे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया महान्यायवादी यांची नियुक्ती किंवा नेमणूक राष्ट्रपती करतात, त्याचप्रमाणे राज्यामध्ये महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल करीत असतात. उच्च न्यायालयाने पात्रता काय आहे त्याच्यासाठी, तर एखाद्या व्यक्तीची जर महाधिवक्ता म्हणून नेमणूक करायची असेल तर त्या व्यक्तीने आपल्या अंगी कोणत्या पात्रता धारण करायला हवी, तर ज्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी जी पात्रता संविधानाने नमूद केलेली आहे, ठरवलेली आहे, त्याच पद्धतीने किंवा त्याच पात्रता महाधिवक्ता होणारी व्यक्तीकडे असायला हवं. ओके. म्हणजेच काय, तर तो भारताचा नागरिक असावा, त्याने 10 वर्षे न्यायालयांमध्ये न्यायिक पद भूषवलेले असावे किंवा 10 वर्षे न्यायालयामध्ये वकिली केलेली असावी. आता महाधिवक्ता पदाचा कार्यकाळ राज्यघटनेने निश्चित केलेला नाही. सोबतच आपल्याला हे देखील आपल्याला माहीत असायला हवं की ज्याप्रमाणे महान्यायवादीचे जे कार्यकाळ आहे ते राज्यघटनेत स्पेसिफाय केलेलं नाही, त्याचप्रमाणे महाधिवक्ता पदाचा कार्यकाळ या ठिकाणी राज्यघटनेत नमूद केलेलं नाही. म्हणजेच काय, तर ते राज्यपालांच्या मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. राज्यपालाच्या मर्जी असेपर्यंत म्हणजेच राज्य गव्हर्नमेंट जोपर्यंत आहे ते, म्हणजे राज्य शासनामध्ये जे गव्हर्नमेंट डोमिनन्समध्ये आहे, मेजॉरिटीमध्ये आहे, तिथपर्यंत त्या कालावधीसाठी ते पदावर राहू शकतात. राज्यपालाला वाटलं तर राज्यपालाला म्हणजेच काय, तर स्टेट गव्हर्नमेंटला वाटले तर त्या महाधिवक्त्याची बदल किंवा महाधिवक्ता बदलू देखील शकतात. शिवाय त्यांना हटवण्याची पद्धती किंवा कारणे राज्यघटनेत नमूद नाहीत, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं. राज्यपाल त्यांना केव्हाही हटवू शकतात. आताच बघितलं आपण. राज्यपालांकडे राजीनामा सोपवून ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. परंपरेने सरकार म्हणजेच काय, तर ट्रेडिशनली जे मंत्रिमंडळ आहे राज्यातील, ते मंत्रिमंडळांच्या राजीनाम्यानंतर किंवा त्यांच्या एकंदरीत जो कालावधी असेल, तो कालावधी संपल्यानंतर ते देखील राजीनामा देतात. सोबत त्यांची नियुक्ती त्यांच्या सल्ल्यानुसार केली जाते, कारण राज्य शासनाच्या नियुक्ती सल्ल्यानुसारच राज्यपाल त्या महाधिवक्त्याची नियुक्ती करीत असतात. महाधिवक्त्याचे मानधन राज्यघटनेने स्पेसिफिकली मेन्शन केलेले नाही, म्हणजे निश्चित केलेले नाही. राज्यपालाला जेवढे म्हणजे राज्यपालाला वाटतील त्या पद्धतीने त्यांना मानधन मिळत असते. आता त्यांच्या अनुषंगाने काही इथे कलमं दिलेली आहेत. कलम 165, तर राज्याचे महाधिवक्ता आताच बघितलं. कलम 177 नुसार काय आहे, तर महाधिवक्ता यांचे अधिकार राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचे त्यांच्या समितीच्या संदर्भात असतात. म्हणजेच काय, ज्या पद्धतीने राज्य विधिमंडळातील सदस्यांना विशेषाधिकार असतात किंवा जे काही सभागृहांचे अधिकार असतात, त्याच पद्धतीने किंवा त्याच रीतीने
महाधिवक्तांना देखील अधिकार प्राप्त होतात संसदेच्या राज्य विधिमंडळाच्या सभागृहात. ओके. तसेच ते राज्य विधिमंडळातील जे काही विधिमंडळातील समिती असतात त्या समितीच्या संदर्भात देखील अधिकार प्राप्त होतात. एक्सेप्ट मतदानाचा अधिकार नसतो त्यांना. सभागृहामध्ये मतदानाचा अधिकार नसतो. 194 अंतर्गत त्यांना कुठले अधिकार मिळालेले आहेत तर त्यांना महाधिवक्ता यांचे विशेष अधिकार, प्रतिकारशक्ती आणि काही अधिकार आहेत ते 194 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता पुढे त्यांची कर्तव्य व कार्य कोणते आहेत ते देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आता महाधिवक्ता हे राज्यातील मुख्य कायदा अधिकारी म्हणजे काय सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून काही भूमिका पार पाडत असतात. ओके. कोणती भूमिका आहेत ते तर राज्य सरकारला सल्ला देणे, ज्या संदर्भात राज्यपालांनी त्याला संदर्भित केल्या आहेत अशा मॅटरवर किंवा अशा बाबींवर सल्ला राज्य सरकारला ते देत असतात. राज्याच्या राज्यपालांनी नियुक्त केलेल्या कायदेशीर वर्णांची म्हणजे काय कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत किंवा इतर कर्तव्ये, इतर कायदेशीर कर्तव्ये त्यांच्याकडे महाधिवक्त्याकडे सोपवलेली असेल तर ते पार पाडणे. त्याच्यानंतर आहे संविधानाने किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्याला किंवा तिला दिलेले कार्य पार पाडणे म्हणजे संविधानामध्ये विशेष कायदा त्यांच्यासाठी प्रोव्हिजन करण्यात आलेलं असेल तशी कामे महाधिवक्ता पार पाडित असतात. महाधिवक्ताला त्याच्या अधिकृत कर्तव्याच्या कामगिरीत राज्यात कोणत्याही न्यायालयासमोर हजर राहण्याचा अधिकार आहे. ओके. कोणत्याही न्यायालयासमोर, राज्यातील कोणत्याही न्यायालयासमोर हजर राहू शकतात. महाधिवक्ताला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात बोलण्याचा आणि भाग घेण्याचा अधिकार आहे, विशेष अधिकार ज्याप्रमाणे विधिमंडळातील सदस्यांना असतो त्याचप्रमाणे. आता संविधानाच्या 228व्या कलमानुसार उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेल्या कोणत्याही खटल्यात, मग ते दिवाणी असो की फौजदारी, इथं लक्षात घ्या संविधानाच्या 228व्या कलमानुसार उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेल्या कोणत्याही खटल्यात दिवाणी असेल मग ते फौजदारी असेल, या दोन्हीमध्ये शासनाकडून फरविण्यात आल्यास विधी परामर्शीने तसे अनुदेश दिल्यास शासनाच्या वतीने उपस्थित राहणे. म्हणजेच काय तर एखाद्या कायदेशीर बाबींमध्ये जर राज्य शासन इन्व्हॉल्व असेल किंवा राज्य शासनाला न्यायालयात खेचले गेले असेल मग ते दिवाणी असो की फौजदारी असो तर अशा वेळेस राज्य शासनाच्या बाजूने त्या न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे काम कोण करीत असतं तर राज्याचे महाधिवक्ता. ओके. त्याच्यानंतर आहे उच्च न्यायालय त्यांच्यासमोर न्याय चौकशी करण्यासाठी राज्यातील इतर कोणत्याही न्यायालयाकडून कोणताही मूळ खटला वर्ग करील अशा कोणत्याही खटल्यात मग ते दिवाणी असो की फौजदारी असो. तसेच शासनाकडून फरविण्यात आल्यास विधी परामर्शाने त्याला अनुदेश दिल्यास शासनाचे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित राहणे गरजेचं असते. ओके. म्हणजेच काय तर न्यायालय चौकशीच्या वेळेस देखील ते राज्य शासनाच्या बिहाफवर तिथं न्यायालयात उपस्थित राहू शकतात. राज्य शासनाच्या बिहाफवर म्हणजेच काय तर राज्य शासनाच्या ज्या काही अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या बाजूने असतील किंवा राज्याचे जे काही मंत्रालय असेल किंवा विभाग असेल त्या विभागासंदर्भात एखादा कायदेशीर मॅटर जर न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेले असेल किंवा इतर कुठल्याही न्यायालयामध्ये जे राज्यांतर्गत आहे दुय्यम न्यायालयामध्ये तर तिथे उपस्थित राहण्याचे काम हे महाधिवक्ता करीत असतात. सोबतच मूळ न्यायशाखेची तसेच अपील न्यायशाखेची अधिकारिता वापरण्याचा उच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाच्या न्याय निर्णयाविरुद्ध एकस्व पत्रान्वये उच्च न्यायालयात केल्या जाणाऱ्या कोणत्याही अपीलात शासनाकडून फरविण्यात आल्यास विधी परामर्शाने त्याला तसे अनुदेश दिल्यास शासनाच्या अथवा अधिकाऱ्याच्या वतीने उपस्थित राहणे. ओके. या ठिकाणी थोडा लँग्वेज कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो कारण हे त्यांचा जे महाधिवक्ता संदर्भात ऑफिशियल गव्हर्नमेंट आहे तिथून ही माहिती घेण्यात आलेली आहे. तर याच्या एकंदरीत असं आहे की एखाद्या मूळ न्यायशाखेची किंवा अपील संदर्भात जे आपल्या गव्हर्नमेंटशी संबंधित असेल अशा अपीलासंदर्भात न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे काम ते करीत असतात. त्याच्यानंतर आहे वेळोवेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये घटित केलेल्या उच्च न्यायालयाच्या कोणत्याही विशेष न्यायपीठासमोर कोणत्याही कारवाईत शासनाकडून म्हणजे शासनाने त्यांना म्हणजे महाधिवक्त्याला शासनाकडून फरविण्यात येते म्हणजे शासनाची भूमिका किंवा शासनाची बाजू मांडण्याचे काम महाधिवक्त्यावर असतो. ओके. तर तशा पद्धतीने ते आपली बाजू त्या न्यायालयामध्ये मांडत असतात. ओके. तर या ठिकाणी काही विशेष अधिकार दिलेला आहे. विशेषतः लीगल संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत शासनाच्या भूमिकेवर वेगवेगळ्या न्यायालयामध्ये राज्यांतर्गत ते मांडत असतात. ओके. तर ह्या गोष्टी देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आता सर्वोच्च न्यायालयातील किंवा भारताच्या राज्य क्षेत्रातील इतर कोणत्याही उच्च न्यायालयात इतर कोणत्याही कार्यवाहीत मग ती दिवाणी असो की फौजदारी अशा वेळेस जर राज्य शासन
त्या पर्टिक्युलर एखाद्या मॅटरमध्ये असेल किंवा पर्टिक्युलर एखाद्या खटल्यामध्ये आपल्या राज्य शासनाचा समावेश असेल, तर अशा वेळेस राज्य शासनाच्या बाजूने ती भूमिका मांडण्याचे किंवा ती त्यांची बाजू मांडण्याचे काम महाधिवक्ता करीत असतात. मग सर्वोच्च न्यायालय असो की भारताच्या कुठल्याही राज्याचं न्यायालय असो. ओके. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय त्यांच्यावर बजावलेल्या नोटीसला अनुसरून आपले म्हणणे मांडण्यासाठी त्याने एक उक्त न्यायालयात स्वतः अर्ज केला असेल असं कोणत्याही खटल्यात, मग तो दिवाणी असो की फौजदारी, उपस्थित राहणे गरजेचे असते. ओके. सो अशा पद्धतीने काही अधिकार व कर्तव्य या ठिकाणी दिलेले आहेत. एकंदरीतच त्यांच्या कर्तव्याचा क्रक्ष लक्षात घेता जे काही मॅटर्स जे राज्य शासनासंदर्भात लीगल मॅटर किंवा न्यायालयीन जे काही कामकाज आहे, त्या न्यायालयीन कामकाजाविषयी भूमिका किंवा बाजू मांडण्याचे काम महाधिवक्ताकडे असतो. ओके. मग ते राज्याचं राहो की राज्याबाहेरच्या न्यायालयामध्ये असो. आता त्यांच्यावर काही अधिकार व मर्यादा दिलेल्या आहेत. कुठले मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहू. पहिली जी आहे त्याच्यामध्ये महाधिवक्ता यांनी राज्य सरकारच्या विरोधात सल्ला देऊ नये अशा पद्धतीचे किंवा संक्षिप्त माहिती देऊ नये. एखाद्या कायदेशीर बाबींसंदर्भात जर राज्य शासनाने महाधिवक्ताकडे सल्ला मागितला, ओके, तर त्यांच्याविषयी एकंदरीत जे सविस्तर माहिती आहे, ज्यामुळे शासनाचे जे काही गुप्त जे ध्येय धोरण आहेत किंवा शासनाची जी भूमिका आहे ते व्यवस्थित स्पष्ट होईल अशी माहिती देणे बंधनकारक असते आणि किंवा त्यांना राज्य सरकारच्या विरुद्ध ते सल्ला देऊ शकत नाही. त्याच्यानंतर आहे ज्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी किंवा हजर राहण्यासाठी बोलावले जाते अशा प्रकरणांमध्ये त्याने किंवा तिने सल्ला देऊ नये किंवा संक्षिप्त माहिती देऊ नये. म्हणजेच काय, तर ज्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी किंवा हजर राहण्यासाठी बोलावलेले आहेत अशा प्रकरणामध्ये महाधिवक्त्याचं काम नसतं, तर राज्य सरकारच्या बाजूने मुख्य सचिव असतील किंवा इतर जे काही पदाधिकारी असतील ते देत असतात. मात्र फक्त न्यायालयीन कामकाजासंदर्भात किंवा लीगल ॲडवाईस संदर्भात महाधिवक्त्याची भूमिका महत्त्वाची असते. आता तिसरी जी मर्यादा या ठिकाणी घालण्यात आलेली ती अशी आहे की महाधिवक्ता यांनी राज्य सरकारच्या परवानगीशिवाय गुन्हेगारी खटल्यांमध्ये कोणत्याही आरोपीचा बचाव करू नये. ओके. एखाद्या आरोपीवर गुन्हे संदर्भात किंवा एखाद्या हिनस क्राईम संदर्भात खटला चालत असेल, तर अशा वेळेस त्या खटल्यामध्ये राज्य सरकारच्या परवानगीशिवाय त्या महाधिवक्त्याने त्याची बाजू मांडू नये. त्याने किंवा तिने राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही कंपनीत किंवा महामंडळात संचालक म्हणून स्वीकारू नये. जवळजवळ ज्या काही आपण अटॉर्नी जनरल संदर्भात आपण बघितलेलं होतं तेच काही तरतुदी राज्यांच्या संदर्भात थोडा बदल करून राज्याच्या महाधिवक्ता संदर्भात लागू होते. या ठिकाणी आपल्याला हे स्पष्ट होते. ओके. आता काही संकीर्ण माहिती ते देखील आपल्याला माहिती असायला हवं. भारताच्या स्वातंत्र्यावेळेस महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण होते असा जर प्रश्न आला तर C.K. दप्तरी. ओके. C.K. दप्तरी होते. या ठिकाणी त्यांची इमेज इथे बघू शकता. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस म्हणजे 1957 ते 1974 अशी भूमिका या पदावधीसाठी H.M. सेवराई हे राज्याचे महाधिवक्ता होते. म्हणजेच काय, ते एकंदरीत 1957 ते 74 या काळात जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1960 मध्ये, तेव्हा स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती होताना पहिले जे महाधिवक्ता होते ते H.M. सेवराई. या ठिकाणी तुम्ही बघू शकता H.M. सेवराई. आणि सध्या कोण आहेत 2022 पासून श्री वीरेंद्र शराफ हे राज्याचे महाधिवक्ता म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. ओके. अशा पद्धतीने आपण राज्याचे महाधिवक्ता याविषयी ज्या काही परीक्षेच्या अनुषंगाने जे माहिती आपल्याला पाहिजे होती किंवा जे माहिती जाणून घेणे क्रमप्राप्त होते ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन सिरीजमध्ये किंवा अशाच नवीन टॉपिकवर. ओके. सो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर या व्हिडिओची किंवा या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलवर ती PDF उपलब्ध करून देणार आहे. तिथून तुम्ही ते PDF डाउनलोड करून बघू शकता. ओके. थँक्यू. भेटूयात पुन्हा.